नेर तालुका ओला दुष्काळ जाहीर करा, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी। संपूर्ण नेर तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत जिल्हा अधिकारी यवतमाळ यांना नायब तहसीलदार नेर संजय भोयर यांच्या मार्फत आज निवेदन देण्यात आले। मागील 15 ते 20 दिवसांपासून संततधार पावसामुळे तालुक्यातील शेतामधील सोयाबीन, कापूस, तूर आणि इतर पिकांचे अति पावसामुळे नुकसान झाले। तर संततधार पावसामुळे शेतातील मशागतीची सर्व कामे डवरणी, कोळपणी, तणनाशक फवारणी होऊ शकल्याने तणाची वाढ मुख्य पिकापेक्षा जास्त झाली। अशा नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आणि शेतीला लावलेला खर्च निघेल किंवा नाही या आर्थिक विवंचनेत सापडला आहे। संपूर्ण तालुक्यातील उभे पीक, वाढते तण, कीटक, अळ्यांचा प्रादुर्भाव आणि विविध प्रकारच्या नवीन पीक रोगामुळे नैसर्गिक संकटात सापडले आहे। तरी शासनाने शेतकऱ्याच्या वैयक्तिक तक्रारीची वाट न पाहता सरसकट सर्वेक्षण करण्याचे आदेश शासनाने द्यावे आणि शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 25,000 रुपयांची मदत जाहीर करावी, याकरिता नेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने निवेदन देण्यात आले। यावेळी सुनील खाडे, युवराज अरमळ, मीर अहेमद, अरुणराव खडसे, मनोहरराव देशमुख, केशवराव सोळंके, गजानराव गोळे, सतीश आगे, सुनील कावरे, प्रफुल्ल खडसे, सरफराज खासाहेब, अविनाश तिघरकार, प्रकाश सोनरकर, राजू सोनवणे, राजेंद्र मोहोड, अशोकराव वाघ, अवधूत इंगोले, अशोक जाचक, विजय गंगाळे, राजिक निजाम, जेतासिंग पवार, रवींद्र महले, भिकू राठोड, सिद्धपाल धवने, रमेशराव गावंडे, गजानन चौधरी, उमेश राऊत, प्रमोद खोडे, सुनील मात्रे, विलास मानकर, सौरभ कुटे, विनोद भैसे, विनोद चव्हाण आणि अनेक शेतकरी उपस्थित होते। नेर प्रतिनिधी वसीम बेग, न्यूज 24, आपकी आवाज।